अकोला जिल्ह्यात आजपासून शनिवार 30 ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे। आज अकोला शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले। अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। अकोल्यात आज सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने सामान्यांचे जनजीवन स्तब्ध झाले होते। सायंकाळी विजांच्या कडकडाटाने यात अधिक भर घातली। शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित होता, त्यामुळे नागरिकांमध्ये चांगली चलबिचल होती। मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी साचले होते, तर रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः थांबली होती। वादळी वारा आणि विजांच्या गर्जनाने चांगलाच हैदोस घातला होता। जिल्ह्यात आजपासून 30 ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे। पावसामुळे नदी, नाले व तळ्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली, त्यामुळे पाण्यात शिरण्याचे अनावश्यक धाडस करू नये। अनावश्यकपणे पाण्यात जाण्याचे धाडस करू नये। नदीमध्ये वाहून जाणे किंवा बुडण्याची शक्यता आहे। पूर आलेल्या रस्त्यावरून गाडी चालविणे टाळावे। पाणीसाठ्याजवळ सेल्फी काढण्याचा मोह करू नये। वीज व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा। अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये। नदीकाठाजवळील गावातील गावकऱ्यांना सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे, असे आवाहन करण्यात आले आहे। काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आजपासून काटेपूर्णा प्रकल्पाचे 2 द्वारे 60 सेंटीमीटर उंचीने उघडून एकूण 96 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे। पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या एव्यानुसार सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमी जास्त प्रमाणात आवश्यक बदल करण्यात येईल। तरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावध राहावे, तसेच नदीपात्र ओलांडू नये। नदीकाठावरील गावांना आपल्या स्तरावरून सतर्क करण्यात यावे, असे काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने कळविले आहे।